इथून पुढे होणाऱ्या प्रत्येक मॅचच्या प्रत्येक सिक्स साठी नितीनजी चोगले माझे वर्गमित्र यांच्याकडनं 200 रुपयाचं रोख पारितोषिक माझ्याकडे जमा झालेले आहेत. आणि हॅट्रिक साठी चौकारांची हॅट्रिक असेल, षटकारांची हॅट्रिक असेल, विकेट हॅट्रिक असेल, 500 रुपयाचे रोख पारितोषिक नितीनजी चौगुले, नितीनजी वाघमारे, आतोंड सरपंच आतोंड यांच्याकडनं कुठली हॅट्रिक असेल, चौकारांची हॅट्रिक असेल, षटकारांची हॅट्रिक असेल, विकेट हॅट्रिक असेल, नितीन चौगुले असतील, नितीनजी वाघमारे असतील, सेवन विलासचे मालक असतील, हातोंडचे सरपंच असतील, यांच्याकडनं 500 रुपयाचे रोख पारितोषिक माझ्याकडे जमा झालेले आहे. चौगुले बरोबर डन. तर अनिलजी पिंगले आपण या ठिकाणी मैदानाकडे बोलूया. आपल्याला आपला प्रोग्राम करतो नितीन, लवकरात लवकर करू आपण. हा तर पाहुण्यांचा या ठिकाणी मी सन्मान या ठिकाणी सन्मानाकडे बोलतो. सेवन वेलसचे मालक सन्माननीय श्री नितीनजी चोगले साहेब या ठिकाणी उपस्थित. मी स्वामी देशमुख साहेबांना विनंती करतो की नितीन चोगले साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचं, स्वागत करायचं. सेवन विलासचे मालक, हॉटेलचे मालक नितीनजी चोगले साहेब एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि अनिल पिंगले यांचे वर्गमित्र आहेत. आम्हाला सांगतात अनिल पिंगले आमचे वर्गमित्र आहेत. आणि नितीन चोगले साहेबांचे या ठिकाणी मायेची प्रेमाची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतं. त्यानंतर आमचे दुसरे पाहुणे हातोंडचे विद्यमान सरपंच साहेब नितीन वाघमारे यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात होते. मी ऋषी बैलमारे यांना विनंती करतो की हातोंडचे सरपंच सन्माननीय श्री नितीनजी वाघमारे साहेबांचं या ठिकाणी सन्मान केला जातोय, स्वागत केला जातोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आहे आणि या भारतीय संस्कृतीचं या स्पर्धेमध्ये जतन केलं जातंय. नक्कीच पहिल्या चेंडूवरती मात्र जाऊया मैदानावरती आपण पहिल्या चेंडूवरती. तर या ठिकाणी प्रवीण ठोंबरे, अभिजित देशमुख, पिस्टन बैलाचे मालक अक्षय पिंगले यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचे. तर चौकच्या आमच्या उत्कर्ष मते सुद्धा या ठिकाणी आले, त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण या ठिकाणी या. तर या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत होतं. निलेश देशमुख यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. मी आमचे आयोजक निखिल देशमुख यांना विनंती करतो की निलेशजी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचंय, सन्मान करायचंय. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं या ठिकाणी स्पर्धेमध्ये स्वागत केले जातंय. युट्यूब चॅनेल आपण या ठिकाणी फोकस करायचंय, पाहुण्यांचं या ठिकाणी सन्मान केला जातोय. नक्कीच पारंगे साहेब, अतिथी देवो भव म्हणजे या मैदानावरती जे जे पाहुणे आलेत या पाहुण्यांचा यथोचित सन्मान निखिलजी देशमुख यांच्या आयोजनामार्फत प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. जाऊया मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. म्हणजे या चालू असलेल्या मैदानावरती जो सामना चालू या सामन्यामध्ये तर या ठिकाणी जे या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज बायसिकल दिले ते ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य निखिलजी पाटील तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कोषाध्यक्ष निखिलजी पाटील या ठिकाणी आले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य निखिल पाटील तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कोषाध्यक्ष निखिलजी पाटील या ठिकाणी आलेत. तर त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचे. तर धापलकावरती धावा आल्या, त्या 3 धावा. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र दुधारी तलवारीचा वापर केला जातो, परंतु इथे मात्र चेंडू मात्र क्रीज वरती राहिला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावफलक स्थिरावलं ते अद्याप पर्यंत बिनबाद 3 या आकड्यावरती आहे.
बिनबाद 3 अशी संत आणि शांत सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते ती वावरले आणि वरची खोपोली या दोन संघांमध्ये अशी जबरदस्त साबडा दोन संघांमध्ये सुरू असलेली ही मैत्रीपूर्वक लढत बाबरले विरोधात वरची खोपोली पहिल्या षटक प्रगती पथावर गोलंदाज रोशन आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या भोवल्यावरती यावेळेस मात्र जबरदस्त प्रहार इथे मात्र सीमा रेषा जवळ चेंडू जातोय तत्पर्य क्षेत्ररक्षक तिथे आहे चेंडूवरती जज करतोय परंतु या चेंडूवरती येणार एकच धाव या एकेरी धावेनं मात्र वरची खोपोली संघाची धावसंख्या कासवाच्या गतीने एकने पुढे सरकते ती 4 या आकड्यावरती आहे 4 धाबा धावपलकावरती लागल्या गेल्या तर 2 ठाण्या भागाची झुंज आणि अस्तित्वाची लढाई दोन संघांमध्ये सुरू असलेली या रस्सीखेच दोन संघांमध्ये कडा संघर्ष कडा मुकाबला पाहायला मिळतोय गोलंदाज रोशन मोरे यावेळेस मात्र जबरदस्त फटका फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे चेंडू उचलतो फेकतो तत्पूर्वी या चेंडूवरती एकच धाव रोखून धरलंय दोन्ही फलंदाजांना या एका धाव्याच्या बरोबरीने आमचे गुणलेखक हरेश पिंगले आम्हाला सांगतात की धावपलकावरती धावा आल्या त्या अद्यापपर्यंत बिनबाद 5 धावा बिनबाद 5 अशी संत आणि शांत सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते आमचे घोडोलीचे समालोचक अनिलजी पिंगले साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा समालोचन कक्षामध्ये हार्दिक स्वागत ते सुद्धा चांगले समालोचक आहेत तर पंचांचं पहिलं षटक संपण्याचा इशारा आला पहिल्या षटकामध्ये धाबा दिल्या त्या गोलंदाज रोशन मोरेनं परंतु रोशन मोरे चांगली गोलंदाजी केली जसं राजकारणामध्ये सुद्धा चांगली कामगिरी करतात परंतु इथे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली ती रोशन मोरे 5 धाबा तर दुसरं षटक घेऊन येतोय तर या ठिकाणी आमचे पत्रकार मित्र प्रसाद आटक सुद्धा या ठिकाणी आलेत त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानबंद व्हायचे पत्रकार मित्र प्रसाद आटक आपल्याला विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानबंद व्हायचे या स्पर्धेच्या वतीने आपण मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत तर गोलंदाज दुसरं षटक घेऊन येते गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आदित्य यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडू मात्र पुढे ढकलला आणि क्षेत्ररक्षक तिथे आहे चेंडूवरती जज करतोय तत्पूर्वी चेंडूवरती येणार एकेरी धाव या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय बिनबाद 6 धावा बिनबाद 6 अशी स्थिती पाहायला मिळते अतिशय नाजूक स्थिती पाहायला मिळते ती वरची खोपोली या संघांमध्ये 6 धाबा गोलंदाज आदित्य आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे यावेळेस मात्र सुरेख चेंडू सीमारेषा पलीकडे हा येतोय गगनचुंबी गगनभेदी षटकार खोपोली संघाचा हा पहिला षटकार या 6 धावेने संघाची धावसंख्या मुसुंडी मारते ती 12 या अंकावरती आहे 12 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या त्या वरची खोपोली सन्माननीय श्री संतोष पवार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय या स्पर्धेच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून आपलं सहर्ष असं स्वागत नक्कीच पारंगे सर या षटकारासाठी नितीनजी चौगले यांच्याकडनं रोख 200 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे फक्त चेअरअप करण्यासाठी नितीनजी चौगले या मंचावरती बसलेले आहेत तर नितीनजी चौगले यांच्या आपण मनाच्या अंतःकरणाने आपण त्यांना शुभेच्छा देऊया गोलंदाज आदित्य यावेळेस मात्र काय घडतं उजव्या यष्टीच्या खूप बाहेर जात चेंडू पंच जमिनीला समांतर हात करून सांगतात की हा स्वेर चेंडू आणि एक अवांतर धावेची बढती मिळते एक अवांतर धावेनं धाव फलका पुढे जाईल ती 13 अंकावरती
यावेळेस मात्र पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या खूप बाहेर पंचनीय दंडित केले गोलंदाज आदित्यला. आदित्य मात्र ची लय मात्र बिघडली आणि लगातार 2 स्क्वेअर चेंडू फेकण्याचा कारनामा केला तो गोलंदाज आदित्यनं. धापलकावरती धावा, 14 धावा. यावेळेस मात्र जबरदस्त फटका, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हा येतो या फलंदाजा विनयच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या 20 या अंकावरती आहे. कमॉन डीजे. या 6 धावेने संघाची धावसंख्या 20 या अंकावरती आहे. तर प्रत्येक षटकारास या ठिकाणी सन्माननीय श्री 7 वेलासचे मालक नितीनजी चोगले साहेबांकडून 200 रुपयाचे पारितोषिक आले. तसेच लगातार 3 षटकार आणि 3 चौकारास हातोंचे विद्यमान उपसरपंच साहेब नितीन वाघमार यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक. अतिशय पैशाची उधळण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि यावेळेस मात्र हा येतो या विनयच्या बॅट मधून आलेला हा विलोभनीय षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या 26 या अंकावरती. पुन्हा एकदा या षटकासाठी नितीनजी चौगुले यांच्याकडनं रोख 200 रुपये. फलंदाजी चालले विनय फलंदाजीचे लगातार 3 षटकार पाहायला मिळत त्याच्या बॅट मधून. जशा जून जुलै मध्ये पावसाच्या सरी बरसतात तसे इथे मात्र धावांच्या सरी मात्र बरसतो. फलंदाज विनय अगदी आग ओकणारी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ते वरच्या खोपोली संघाचा फलंदाज विनयच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम केलं आज या विनयनं. यावेळेस मात्र कडाक्याच्या थंडीमध्ये पंच मात्र कबयात करताना आणि इथे मात्र जमिनीला समांतर हात करून सांगतात का हा स्क्वेअर चेंडू एक अवांतर धावसंख्या निश्चितपणे जोडली जाईल. अवांतर धावेने धावफलक 1 ने पुढे जाईल. 27 या अंकावरती. 27 धावा धावफलकावरती लागल्या तर बाबरली त्याच्या विरोधात वरची खोपोली. असा हा कडा संघर्ष, कडा मुकाबला 2 संघांमध्ये सुरू असली ही रस्सीखेच. यावेळेस मात्र खडे खडे लगावला. हा चेंडू जाईल. रायगडाची भव्यता दाखविताना हा येतो या A1 क्वालिटीचा ब्रॅडेड षटकार. सीमारेषा पलीकडे येतोय हा षटकार. या 6 धावेनं संघ अतिशय बागडं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. तर आदित्य जसा फेब्रुवारी मध्ये आंब्याची पेटी बहागते तसं इथे मात्र फलंदाज मात्र बहागला. तो तब्बल 28 धावा मात्र कुठून काढल्या त्या फलंदाज आदित्य या गोलंदाजीची केलेली चंपी मर्दन मासाज दुसऱ्या षटकामध्ये घामटा काढला. मी तर म्हणेन विनय या फलंदाजानं 4 षटकार मात्र लगावले विनयनं आणि धावफलकावरती धावा मात्र सजविल्या गेल्या त्या अद्यापपर्यंत 33 धावा. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर वरची खोपोली संघ पोचतोय तो अद्यापपर्यंत 33 या अंकावरती. तर तिसरं षटक घेऊन येतोय वावरले संघाकडून. पंकजच्या हातामध्ये चेंडू दिलाय. यावेळेस मात्र तेज वेगावरती स्वार होऊन गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतं आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ संपलाय. सरळ चेंडू जातोय तो निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे.
सन्मान्य श्री सेवन वेलासचे मालक नितीनजी चोगले साहेबांकडून प्रत्येक षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक आलं आणि इथे मात्र सरळ चेंडू जाईल सीमारेषा पार, आर पार, सीमा पार, रामदेव बाबा पतंजली येतोय हा षटकार. या खोपोलीचे मालक सन्मान्य श्री निलेश देशमुख साहेबांकडून सॅमसंग गॅलरीचे मालक निलेश देशमुख यांच्याकडून 3 षटकारास 2000 रुपये पारितोषिक आले. जबरदस्त ही स्पर्धा अतिशय पैशाची उधळण या स्पर्धेमध्ये केली जाते आणि या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचे पारितोषिक आले सन्मान्य श्री विपुलजी पार्टे साहेबांकडून. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जोरकस पद्धतीने बॅट फिरवली गेली परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क साधला नाही आणि सरळ चेंडू जातोय. तो निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावपालक मात्र स्थिरावलंय ते अद्याप पर्यंत. आमचे गुणलेखक हरेश जी पिंगले आम्हाला सांगतात की 39 धावा. यावेळेस मात्र जोरदार अपील केली आहे परंतु अपील मात्र पंचांनी पेटाळून आल्याने बाईच्या माध्यमातून 1 धाव मिळते आणि एकही धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली गेली आहे ती 40 धावा. 40 धावा धावपलकावरती लागले गेले. सन्मान्य श्री ग्रुप ग्रामपंचायत हातोड विद्यमान सरपंच साहेब नितीन वाघमारे साहेबांकडून लगातार 3 षटकार आणि 3 चौकारास 500 रुपयाचे पारितोषिक आले आणि प्रत्येक षटकारास नितीनजी चोगले साहेबांकडून सुद्धा 200 रुपयाचे पारितोषिक. यावेळेस मात्र काय घडतं. सुरेख चेंडू झपकन आतमध्ये येतोय. यष्टी रक्षक आपली कामगिरी चोखपणे बजावतो आणि हा चेंडू जातोय तो सरळ निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता मात्र कुठेतरी गोलंदाजाला समाधान लाभले असेल. निर्धाव चेंडू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मात्र पंकजनं मात्र एका षटकाचा मार खाल्लाय परंतु चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालंय तर पंकजच्या माध्यमातून. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा अभिमानाची आणि सन्मानाची बहुचर्चित आणि बहुप्रतिष्ठित दोस्ती चषक 2024 चे दुसरं पर्व. गोलंदाज पंकज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या उंबरट्यावरती 3रं षटक घेऊन येते. आपल्या षटकातील काही चेंडू हाताळताना यावेळेस मात्र काय घडतंय. फर्निचर उद्ध्वस्त केले तो फलंदाज विनयचा आणि इथे मात्र पहिला धक्का मिळतोय तर वरची खोपोली संघाला विनय येतोय तंबूच्या आश्रयाला. ठोक डीजे.
यानंतरचा होणारा पुढील सामना चिंचवली गोहे आणि खालापूर या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतो की आपण नाणेफेकीच्या टॉस साठी आपण समालोचन कक्षाच्या बाजूला यायचे. खालापूर संघाचा संघनायक या ठिकाणी आलेला आहे. गणेश सावंत आणि गुड्डा यांचं हार्दिक स्वागत. तर मी चिंचवली गोहे संघाच्या कर्णधाराला विनंती करेन तर या ठिकाणी खालापूर संघाचा किंग मेकर तुषार अर्थात आमचा गुड्डा या ठिकाणी आलाय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं या ठिकाणी मान सन्मान मात्र या स्पर्धेमध्ये केला जातोय. नक्कीच पारांगे खालापूर पंचक्रोशी म्हणजे खालापूर गावातल्या ज्या नाईट टुर्नामेंटचे जो अंडरआर्मच्या ज्या मॅचेस झाल्या या खालापूरच्या अंडरआर्म मॅचेस मध्ये गुड्डा मात्राने प्रथम क्रमांक पटकवला. विद्यमान संतोषजी जंगम यांच्या मार्फत ज्या अंडरआर्मच्या मॅचेस झाल्या होत्या त्या अंडरआर्मच्या मॅचेस प्रथम क्रमांक पटकवला होता गुड्डा मात्रेने. या ठिकाणी आमचे पाहुणे विपुल पार्टे अक्षय कवडेव साहेबांचा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. मी प्रसाद देशमुख साहेबांना विनंती करतो की अक्षय कडाव साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. मी युट्यूब आपण या ठिकाणी थोडा थेट प्रेक्षक आपण पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी घेतोय. सन्मान्य श्री प्रसाद देशमुख एक स्टायलिश व्यक्तिमत्व प्रसाद देशमुख साहेबांच्या हस्ते भूषण कडाव साहेबांचं या ठिकाणी पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. विपुल पार्टे साहेबांचं या ठिकाणी मायेची प्रेमाची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचं स्वागत केले जाते. त्यानंतर तेजस फावडे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केले जाते. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं या ठिकाणी मान सन्मान या ठिकाणी या स्पर्धेमध्ये केले जाते. तेजस फावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय स्वागत केला जातोय. अक्षय कडव साहेबांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचं या स्पर्धेमध्ये जतन केले जाते. तर येणाऱ्या 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धाबांची गरज आहे. अतिशय रोमहर्षक सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर स्ट्रायकरला फलंदाज रोशन मोरे पहिला चेंडू, गोलंदाज विशाल हा पहिला चेंडू मात्र फेकला गेला आणि अतिशय वेगावरती स्वार होऊन हा चेंडू फेकला गेला आणि पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. चेंडू जातोय तो सरळ निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. गोलंदाज विशाल आपल्या गोलंदाज ट्रॅक वरती पहिल्या षटक घेऊन आलाय. समोर उभा एक विध्वंसक विस्फोटक फलंदाज रोशन मोरे. यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि अंतिम क्षणी मात्र चेंडूला अडवलं गेलं आणि इथे मात्र या बाईच्या माध्यमातून एक धाव घेतली गेली आहे स्कोर कार्ड वरती. या एकेरी धाबेने मात्र श्री गणेशा होतोय तो वावरले संघाचा. 41 धाबांचा पाठलाग करताना बघूया. दुसऱ्या षटकाने 2 चेंडूचा खेळ संपला. धावपलकावरती धाबा एकेरी धाव मात्र ऍड केली जाईल. वरची खोपोली विरोधात वावरले असा हा विद्यमान सामना. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा तयार. प्रसाद अटक साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र कडे कडे लगावला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला सजवला आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हा दर्जेदार षटकार आणि नितीन चोगले साहेबांच्या या टीम मधून जवळजवळ 1000 रुपयाचे पारितोषिक कमी झालंय आणि इथे मात्र हा चेंडूवरती येतोय षटकार. धावपलकावरती धाबा आल्या त्या 7 धाबा आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. रिव्ह्यू तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. पाहूया तिसरं पंच या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी केली आहे. मी कुणाल पिंगळे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पाहायचंय. ज्ञानेश्वर मी तुम्हाला 2 मिनिटं थांबवतो.
या मैदानावरती जे काय नियम वापरायचे असतील या नियमांसाठी निखिलजी मैदानावरती जे खेळाडू असतील मैदानावरती जे प्रेक्षक असतील मात्र नियमांचं पालन करण्यासाठी जो अतिरिक्त खेळाडू या गुणलेखकाच्या बाजूला दोन्ही संघांचा असेल या दोन्ही संघांच्या अतिरिक्त खेळाडूंना फक्त पर्याय म्हणून वापरले जातील। या दोन्ही संघांच्या खेळाडू आणि जे मैदानावरती फलंदाजीसाठी जे फलंदाज असतील या फलंदाजाचा जर समजा या गोलंदाजाचे आक्षेप असेल तर त्याचा आपण विचार केला जाईल, बाकी जे पाठीरेख असतील यांचा विचार केला जाणार नाही। आणि हा बॉल धरला जाईल आणि धावपलकावरती धावा आल्या निखिल 6 देशमुख धावे। आम्ही सदैव तुमच्या पाठीशी असणार आहोत, कारण की या गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये या मैदानावरती तुम्ही अतिशय सुसज्ज असं नियोजन करता। सुसज्ज परिस्थितीमध्ये आपण जो या प्रेक्षकांना या खेळाडूंना जी संधी उपलब्ध करून देता या संधीचं त्यांनी सोनं करावा या मागची हा एवढाच उद्देश आहे। पाठीराखे असतील प्रेक्षक असतील यांनी कुठल्या परिस्थितीचा गांभीर्य राखावा आणि त्या नियमांचं उल्लंघन करावा आणि त्या नियमाला शक्य तेवढी दाद दिली जाईल पाठीराख्यांकडनं। नक्कीच तुमच्या मंडळ रास्ते अनिल पिंगले साहेब। तर या ठिकाणी नाणेफेकीचा टॉस केला जातोय। खालापूर आणि गोहे चिंचवली दोन्ही संघाचे कर्णधार या आपल्याला किती वेळा कॉल करायचा अंतिम पुकार आहे आपल्याला। गणेश नाना पाटील आले असतील आपण या ठिकाणी या चिंचवली गोहेचे कर्णधार गणेश नाना पाटील आपण टॉस करण्यासाठी यायचे तर धावपलकावरती धावा आल्या त्या 7 धावा। गोलंदाज विशाल यावेळेस मात्र जबरदस्त फटका आणि इथे मात्र चेंडू जाईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये हा येतो या दर्जेदार चौकार आणि 4 धावेने संघाची धावसंख्या 11 या अंकावरती आहे। कमान डीजे 20 बॉल 30 धावा। नक्की डीजे मास्टर। तर या चौकाराच्या सहाय्याने आमचे गुणलेखक छोटा पॅक बडा धमाका हरेश पिंगले आम्हाला सांगतात की धावपलकावरती धावा आल्या त्या 11 धावा। 11 धावा धावपलकावरती लागल्या। गोलंदाज विशाल गोलंदाजच्या ट्रॅक वरती आहे। तर गोहे चिंचवली आणि खालापूर संघाचा संघनायक गणेश सावंत या ठिकाणी आलाय। चिंचवली संघाचा कर्णधार या आपल्याला नाणेफेकीचा टॉस करण्यासाठी। तर या चेंडूवरती येतात एकेरी धाव। या एकेरी धाव स्कोअर कार्ड वरती ऍड केली जाईल। या एका धाव्याच्या बरोबरीनं या एका धाव्याच्या साह्यानं वावरले संघ पोहोचतोय तो 12 या अंकावरती। तर या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय श्री प्रसादजी अटक साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय। त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं बडाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत। तर प्रत्येक षटकाराचा सन्माननीय श्री सेवन वेलासचे मालक श्री नितीनजी चोगले साहेबांकडून तब्बल 200 रुपयाचे पारितोषिक आले प्रत्येक षटकारात। तसेच लगातार 3 चौकार आणि 3 षटकारास हातोडचे विद्यमान सरपंच साहेब नितीन वाघमारे यांच्याकडून 500 रुपये। यावेळेस मात्र जबरदस्त फटका शतरक्षक तिथे आहे चेंडूवरती जज करतोय आणि इथे मात्र चित्ताच्या चापलाईने हरणाच्या गतीने इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात। या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोअर कार्ड वरती लागली गेली आहे ती 14 धावा। चिंचवली गोहेचा संघनायक या आपल्याला अंतिम पुकार कॉल केलाय मिस कॉल केलाय या लवकर। खालापूर संघाचा कर्णधार इथं उपस्थित झालेला चिंचोली गोहेच्या संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण अतिथी कक्षासमोर किंवा या मंचासमोर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी त्वरितच हजर व्हायचं आहे। खालापूर संघाचा कर्णधार इथं हजर झालेले चिंचोली गोहे संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी त्वरित हजर व्हायचं आहे। तर बघूया अनिलजी पिंगले साहेब इथे पहिल्या षटका संपण्याचा इशारा आलाय निर्वाला आला। पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या वापरले संघाच्या
14 धावा. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे. आणि या मैदानाच्या बाहेरून जे बाईक आहे ती बाईकचे लाईट बंद करा. पण 4 व्हीलर आहे, लाईट बंद करावी. मैदानाच्या बाहेर 4 व्हीलर ती लाईट बंद करा. इथे खेळाडूंना त्रास होतोय. तर बघा येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाजच्या ट्रॅक वरती गोलंदाज रुपेश. यावेळेस मात्र खराब फटका. इथे मात्र शतरक्षक तिथे आहे. एकेरी धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाणार. या एका धाब्याच्या बरोबरीनं वावरले संघ पोहोचतोय तो अद्याप पर्यंत 16 या अंकावरती. अजोडी सलामीला आलेली जोडी रोशन मोरे आणि आदित्य मोरे मात्र मैदानावरती नांगर धरून उभी आहे. धापलकावरती धाबा 15 धाबा. 15 धाबा धावपलकावरती लागला. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज रुपेश. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ संपलाय. बिनबाद 15 धाबा. अजून या 11 चेंडू आणि या जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. क्षेत्ररक्षण थोडीशी विवरचना आखतोय गोलंदाज रुपेश. यावेळेस मात्र काय घडतं इथे मात्र सुरेख चेंडू आणि इथे मात्र फलंदाज मात्र बाद होतय. रोशन मोरेला मात्र परतावा लागलाय. एक मोठा मासा गालाला लागलाय ज्याच्यामध्ये मनगटामध्ये मोठमोठे फटके मारण्याची ताकद होती. तोच फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. डीजे मास्टर तर चिंचवली गोया आणि खलापूर या दोन संघामध्ये टॉस केला जातोय. मी सन्माननीय पत्रकार साहेब प्रसाद आटक साहेबांना विनंती करतो की आपण या दोन सामन्या दरम्यानचा नाणेफेकीचा टॉस करायचा आहे. चिंचवली गोया आणि खलापूर या दोन संघांमध्ये टॉस केला जातोय. तर रोशन मात्र तंबूच्या आश्रयाला आणि धावपलकावरती धाबा आल्या त्या अद्यापपर्यंत 15 धाबा. तर नवका फलंदाज मैदानामध्ये युवराज. यावेळेस मात्र चांगला फटका. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तितक्या ताकदीचं पाहायला मिळतंय. परंतु या चेंडूवरती येणार एक धाव. या एका धाब्याच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली गेली आहे ती 16 धाबा. 16 धाबा धावपलकावरती लागला. एक मैत्रीपूर्वक लढत बाबरले विरोधात बर्ची खोपली असा विद्यमान साबडा. दुसऱ्या फेरीतला हा दुसरा साबडा. दोन्ही संघाने विधानसभा जिंकल्यात ही लोकसभेची तयारी. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू फेकला गेला आणि इथे मात्र सरळ चेंडू जातो. तर निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सुरेख गोलंदाजी अगदी टिचून मारा केला होता. भेदक गोलंदाजी. आणि जर स्वेर चेंडू आला, व्हाईटचा चेंडू आला तर सन्माननीय श्री योगेश देशमुख साहेबांकडून 100 रुपयाचे पारितोषिक आले. तर आम्हाला या स्पर्धेसाठी जे सन्मान चिन्ह ज्यांनी पुरवले ते ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य बीडचे लवेजी कर्णुक साहेब या ठिकाणी आले. त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा. आपल्या मनाच्या अंतःकरणापासून मनाच्या हृदयापासून आपलं हार्दिक स्वागत. लवेजी कर्णुक साहेब या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत.
तर येणारे शेवटचे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज. धावफलकावरती धावा मात्र लागल्या गेल्या त्या 18 धावा. गोलंदाज रुपेश, समोर उभा स्ट्रायकरला फलंदाज आदित्य मोरा आणि त्याच्या समोर उभा नॉन स्ट्रायकर विवराज. यावेळेस मात्र खडे खडे लागवला सरळ स्टेफॉन केला. क्षेत्ररक्षक तेथे आहे, चेंडूवरती येतोय. तत्पूर्वी या चेंडूवरती एकच धाव मिळते. चेंडूवरती या एका धाव्याच्या बरोबरीनं वावरल्या संघाची धावसंख्या कासवाच्या गतीने पुढे सरकते ती 19 या अंकावरती. तर 2 षटकांचा बाजवी खेळ संपलाय. या 2 षटकामध्ये बाबरने संघाने धावा जमविल्या त्या 19 धावा. तर येणारे शेवटचे 6 चेंडू आणि अजूनही 22 धावांची गरज आहे. तर तिसरं षटक कोण घेऊन येते तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरचे एक सुमधुर संगीत, वाजव तुझे गाणे. चे 6 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. ती म्हणजे वावरले संघाला वावरले विरोधात वरची खोपोली असा घमासाम. 2 संघांमध्ये ही सुरू असलेली ही रस्तिकेच, 2 संघांमध्ये सुरू असलेली हमरा तुमरी. शेवटचे 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. तिसरे षटक घेऊन येते गोलंदाज ट्रॅक वरती. गोलंदाज योगेश च्या हातामध्ये चेंडू सोपवला तर स्वतः कर्णधारनं. तर योगेशनं जर हॅट्रिक घेतली तरच अनुप गोखले यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक आले. गोलंदाज योगेश गोलंदाज ट्रॅक वरती. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज वावरले संघाला. गोलंदाज तयार. योगेश गोलंदाज ट्रॅक वरती. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला खोदून काढलं. क्षेत्ररक्षक तिथे आहे, सरळ स्टेपवर क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तत्पूर्वी या चेंडूवरती येणारे एकच धाव. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 20 या अंकावरती. सन्माननीय श्री ग्रुप ग्रामपंचायत बीडचे विद्यमान सरपंच सदस्य साहेब लवेजी कर्णूक यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेमध्ये ज्याने सन्मान चिन्ह या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केली ते लवेजी कर्णूक ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र खडे खडे लागवला. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हा येतोय विवराजच्या बॅट मधून आलेला हा विलोभनीय षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ते अद्यापपर्यंत 26 या अंकावरती आहे. 26 धावा धावफलकावरती लागलात. अजूनही जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. अजूनही कोणी सामना हारला नाही, कोणी जिंकला नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानावरती पडतो तोपर्यंत सांगू शकत नाही असा हा क्रिकेटचा खेळ आहे. धावफलकावरती धावा 26 धावा. गोलंदाज योगेश तिसरं षटक घेऊन येतोय. षटकारचा मार खाल्लाय योगेशनं. धावफलकावरती धावा 26. 4 चेंडू आणि अजूनही 15 धावांची गरज वावरले संघाला. समोर मत स्ट्रायकरला फलंदाज विध्वंसक विस्फोटक फलंदाज विवराज स्ट्रायकर यांना. गोलंदाज योगेश. यावेळेस मात्र
जबरदस्त फटका, जमिनीला कार्पेट पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट आणि इथे मात्र चित्त्याच्या चपलाईनं आणि हरणाच्या गतीनं इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या आमचे गुणलेखक विनय पिंगले आम्हाला सांगतात की धावफलकावरती धावा आल्या त्या अद्याप पर्यंत 28 धावा. तर अजूनही 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. एखादा मोठा षटकाच तारू शकेल वावरले संघाला. चिंचवली संघानं टॉस जिंकला आणि जो काय निर्णय असेल तो निर्णयाची अंमलबजावणी आमच्यापर्यंत तातडीने कळवायची आहे. गोलंदाज योगेश यावेळेस मात्र फुलटा चेंडू करा पटका, उंची जास्त आणि लांबी कमी. त्या क्षणार्धात मात्र इथे मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या त्या बाबरले संघाच्या दोन्ही फलंदाजांनी. काय तेव्हा 12 खेळाडू बघतील. आपण खालीच थांबायचे. 12 प्रतिनिधी आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. आणि या ठिकाणी तिसऱ्या पंचांनी नो बॉल चेंडू घोषित केलाय आणि फ्री हिट दर्शवलंय ते बाला सालुंके. या पंचांनी अतिशय चांगले पंच बाला सालुंके असतील, अविनाश पालांडे आणि अंकुश जोशी. धावफलकावरती धावा 31 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. हृदयाचा ठोका चुकाविणारा हा साबडा. प्रत्येक षटकाराचा 200 रुपयाचे पारितोषिक सन्मान्य श्री विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत बीड लवेश कर्णूक साहेबांकडून प्रत्येक षटकारात 200 रुपयाचे पारितोषिक लवेश कर्णूक साहेबांनी आपलं एटीएम मात्र खुलं केलंय. यावेळेस मात्र चांगला फटका, 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु इथे मात्र काय घडतंय आणि इथे मात्र फलंदाज मात्र बाद होतोय. तो विवराजला मात्र परतावा लागलंय. आता मात्र 2 चेंडू आणि अजूनही 9 धावांची गरज. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. धावफलकावरती धावा आल्या त्या बाबरले संघाच्या 32 धावा. अजूनही शेवटचे 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. एखादा मोठा फटका तारू शकेल तो बाबरले संघाला. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज योगेश. यावेळेस मात्र खडे खडे लागले. घुटा टेक तमाशा देख चांगला फटका पाहायला मिळाला आणि इथे मात्र चित्त्याच्या चपलाने हरणाच्या गतीने 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावेने बाबरले संघ पोहोचतोय तो अद्यापर्यंत 34 या धावेवरती. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. एखादा नो बॉल आला तरच या ठिकाणी वावरले संघाच्या विजयाच्या आशा मात्र पल्लवित होतील. शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज. गोलंदाज योगेश आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे, गोलंदाजीच्या भोवल्यावरती आहे. आणि यावेळेस मात्र काय घडतंय इथे मात्र संघ विजयी होतोय तो वरची खोपुली. आणि वावरले संघाने सुद्धा चांगला खेळ केला, त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन.